75 हार्ड चॅलेंज 15वा दिवस. आज आहे लेगचं वर्कआउट. हे सगळ्यात अवघड आणि न आवडता प्रकार आहे. जिमवरून घरी आलो आणि घेतला आपला डाएट. डाएट घेऊन पोहोचलो आपल्या नित्यदर्शनाला आणि संध्याकाळचं जेवण. पनीर भुर्जी आणि गूळ प्लस तूप. 75 हार्डचा आज 16वा दिवस. आज आहे संडे, त्यामुळे जिमला सुट्टी, म्हणून सकाळी सकाळी डाएटवर तुटून पडलो. आज व्यायामाला सुट्टी दिली आणि न्यूट्रिशनचं गणित करीत बसलो. कोणतं प्रमाण किती घ्यायचं. 75 हार्डचा आता 17वा दिवस बघू. आज होतं शोल्डर वर्कआउट. जिममध्ये कुणीच सोबत नव्हतं. पुन्हा एकदा एकटाच. दोन्ही पार्टनर नाही आले. हाताची जखम भरून निघली. जिम झाल्यावर मी पोहोचलो आपल्या घरी. घरी येऊन घेतला आपला डाएट आणि नंतर पोहोचलो मंदिरात. मंदिरात अशा प्रकारे महादेवाची रांगोळी काढली होती. दर्शन घेऊन मी पोहोचलो हॉटेलला. हॉटेलवर आलं की पुन्हा एकदा दुसरी जखम. नंतर मी आलो घरी. घरी आलो होतं आपलं पार्सलचं केलं अनबॉक्सिंग. मी ऑर्डर केलं माईक. सध्या त्याच माईकने मी रेकॉर्ड करतोय. पार्सलला एवढं पॅक केलेलं असतं की ते उघडतच नाही लवकर, मग माणसाचा बीपी वाढतो. आहे हेल्मेटला लावायचं स्टँड मोबाईल अडकवायला, आणि हे आहे माईक. निघलं बघा एकदाच. आणखी काय आहे का बघतो. हे अशा प्रकारचं माईक आहे आणि हे लावायचं असं. याचा आवाज चांगला येतो का कमेंटमध्ये मला सांगा. एक सोडून दोन दोन माईक आहेत. प्लसमध्ये 50 मीटरची रेंज आहे. 50 मीटर लांबून सुद्धा. हे आहे हेल्मेटला लावायचं स्टँड. याच्यामध्ये मोबाईल अडकत येतो, तर दाखवतो कसा. अशा प्रकारे हेल्मेटला फिट झालंय. दुपारी जेवणात मस्त पनीर मसाला आणि चपाती खाल्ले. हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेट होताना तर रोज पाहतो, पण आज आपले कस्टमर रक्षाबंधन सेलिब्रेट करत होते. पाहून भारी वाटलं. ही आपली सबस्क्रायबर. हिला सुद्धा यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचंय, पण तिला थोडं बोलायला लावलं तर थोडी लाजत होते. आपण अशाच चांगल्या गोष्टी करत राहिलो तर लहान मुलं सुद्धा आपला अनुकरण करतात. हे आहेत फ्युचर युट्यूबर्स. 3 दिवसाचा व्हिडिओ एकत्रच बनवला. व्हिडिओ बनवणं जरी कंप्लीट होत नसलं तरी आपलं 75 हार्ड चॅलेंज मात्र चालूच आहे. सी यू सून.